ठाण्यात ओला चालकाची गुंडगिरी। थुंकण्याला विरोध केला, वृद्धाचा पाय तोडला। मुजोर भैयांचा माज कोण उतरवणार? महाराष्ट्रात मुजोर परप्रांतीयांची दादागिरी वाढली। मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही का म्हणतोय, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। फिर भी कदर किया ना, मैं नहीं बोल रहा हूँ उल्ला कर रहा हूँ, मुंह धो रहा हूँ, चुप कर रहा हूँ। या ज्येष्ठ नागरिकाला आणि त्याच्या पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण का होतीये, कुठे होतीये असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर पहा। ठिकाण विवियाना मॉल समोर, ठाणे। वेळ रात्री 8 वाजता। फिर भी कदर किया ना, मैं नहीं बोल रहा हूँ उल्ला कर रहा हूँ, मुंह धो रहा हूँ, चुप कर रहा हूँ। ठाण्यातलं हे वृद्ध दाम्पत्य संध्याकाळी फेरफटका मारत असताना हा निशांत शुक्ला नावाचा परप्रांतीय ओला चालक त्यांच्या जवळ थुंकत होता। यावेळी त्यांनी त्याला हटकलं आणि रस्त्यावर घाण करू नको असं म्हणताच या गुंड ओला चालकानं भर रस्त्यात या दाम्पत्यावर हल्ला केला। हातात दगड घेऊन त्या वृद्ध व्यक्तीवर तो धावून आला। त्याच वेळी तिथल्या काही लोकांनी त्याला अडवल्यानं मोठा अनर्थ टळला। या ओला चालकाच्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या या वृद्ध व्यक्तीच्या पायाला गंभीर इजा झाल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही सेनेच्या शिवसैनिकांनी अवघ्या 4 तासात या मुजोर ओला चालकाला शोधलं आणि त्याला शिवसेना स्टाईल धडा कसा शिकवला तेही पहा। आता यात मनसेनं उडी घेतली असून मुजोर परप्रांतीयांना धडा शिकवणार असल्याचा इशाराच मनसे नेत्यांनी दिलाय। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने या भागामध्ये काही मुसलमान असतील किंवा बाहेरनं आलेली लोक रिक्षा लावतात, टॅक्सी लावतात, रस्त्याच्या मध्ये उभे राहून हे स्टेअरिंगवर पाय ठेवून झोपतात आणि यांना कोणी विचारत नाही, कोणी बोलायला तयार नाही, लोकांशी लोक नीट बोलत नाही। त्यांना धडा शिकवण्याचं काम आज आम्ही केलेलं आहे आणि जर अशाच प्रकारचा तुमचा माज राहिला तर आम्हाला देखील प्रचंड माज आहे। जर तुम्ही जनतेवर हात टाकणार असाल तर तुमच्यावर हात टाकताना आम्ही मागे पुढे बघणार नाही, एवढं निश्चित। या व्हिडिओची दखल खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही घेतली, तर मनसेनं परप्रांतीयांच्या मुद्द्याला हात घालत सरकारला सवाल केलाय। दोन्ही सिनियर सिटीजन आहेत, असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना। तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर। ते अतिशय गंभीरच आहे। या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचंच काम होईल। या घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉल समोरून परप्रांतीय चालकांना अक्षरशः पिटाळून लावलं। अनेकांच्या उपस्थितीत ही मारहाण होत असताना बघ्यांनी त्याला का रोखलं नाही हा देखील एक सवाल आहे। कुठं मराठी नोकऱ्या नाकारणं, कुठं मराठीत बोलण्यास नकार देणं, कुठं सोसायटीत पांढऱ्या पट्ट्या मारणं। त्यामुळे हा मुजोर माज आता वेळीच ठेचला गेला पाहिजे।
या गुंड प्रवृत्तीच्या महाराष्ट्र द्रोह्यांना धडा शिकवायलाच हवा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.